नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. I hope you are doing well. Without wasting time, we are going to start our new chapter, that is what? Kinetic theory of gases. ठीक आहे. आतापर्यंत आपण बाकीचे चॅप्टर बघितलेले आहेत. जसं सेमीकंडक्टर झालेलं आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट झालेला आहे. मॅग्नेटिक मटेरियल्स झालेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स, AC सर्किट, ठीक आहे. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर. आता आपण बघणार आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. ठीक आहे. चला सुरू करूया. बेसिक इंट्रोडक्शन मध्ये जे झालेलेच लॉ आहे तुम्हाला ऑलरेडी, ते थोडंसं एकदा मी रिकॅप करतोय. बॉइल्स लॉ काय म्हणतात? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हे बघा, गॅसेसची गोष्ट चालली आहे ना, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. तर एखादी गॅस एखाद्या कंटेनरमध्ये एनक्लोज असेल, त्याच्यावर जर आपण पिस्टन ठेवलेला असेल, तर आपल्याला माहिती आहे काय की ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. त्याच प्रकारे ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर अँड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. हे लॉज कोणी दिले आहे? बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे लुसॅक्स लॉ. तिघांनाही जेव्हा आपण कंबाईन करतो तर आपल्याला इक्वेशन मिळतं PV बरोबर NRT. PV बरोबर NRT. आय होप दिस इज क्लिअर. याच्यामध्ये एन जे आहे ते नंबर ऑफ मोल्स आहे. ठीक आहे. ते काय तुमचं N/NA. एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, NA ॲव्होगॅड्रोज नंबर. आणि आर ला दॅट इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटला आपण NaKB लिहू शकतो. NA काय आहे तुमचं? ॲव्होगॅड्रोज नंबर आणि KB आहे तुमचं बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. ठीक आहे. हे थिअरी बेसिक तुम्हाला माहिती आहे. समोर चालूया. जी गॅस म्हणजे कुठलीही गॅस असो, जर कुठल्याही प्रेशर आणि टेम्परेचरवर हे इक्वेशन फॉलो करत असेल तर त्याला म्हणूया आपण आयडियल गॅस. आयडियल है ना, म्हणजे नॉर्मल गॅस नाही. कुठली गॅस? आयडियल. इन अन आयडियल गॅस इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आर ॲब्सेंट. इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आर ॲब्सेंट म्हणजे काय की एक गॅस मॉलिक्यूल आणि दुसऱ्या गॅस मॉलिक्यूलमध्ये कुठलाही कोलिजन होत नाही. ते एकमेकाला रिपेल करतात आणि म्हणून ते एकमेकाच्या जवळ येत नाही. ॲट लो प्रेशर और हाय टेम्परेचर रियल गॅस बिहेव्स ॲज आयडियल गॅस. जर तुम्हाला रिअल गॅस, आयडियल गॅस जर तुम्हाला बनवायचं असेल तर ॲट लो प्रेशर आणि हाय टेम्परेचरवर ते तुमची जी रिअल गॅस आहे ती आयडियल गॅस म्हणून बिहेव करताय. आय होप दिस इज क्लिअर. आता आयडियल गॅस म्हणून बिहेव करते म्हणजे काय की त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन जे आहे ते नाही राहणार. अट्रॅक्शन इन द सेन्स इंटरॅक्शन नाही राहणार. आय होप दिस इज क्लिअर. फाईन. मीन फ्री पाथ. फर्स्ट कन्सेप्ट यातला आपण बघूया. मीन फ्री पाथ. आता मीन फ्री पाथ काय आहे? जेव्हा एक आपण नॉर्मल गॅसची गोष्ट करतोय किंवा आयडियल गॅसची सुद्धा गोष्ट करतोय तर एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलशी कोलाइड होणार नाही, पण तिथे जाऊन तिथून रिपेल होऊन दुसरीकडे जाणार, मग तिथून रिपेल होऊन दुसरीकडे जाणार. बरोबर. आणि रिअल गॅस जर पकडलं तर सरळ कोलिजन होणार. मग दोन सक्सेसिव्ह कोलिजन मधला जो मीन डिस्टन्स आहे त्याला काय म्हणूया आपण? मीन फ्री पाथ. आता मीन डिस्टन्स काय? कारण एक मॉलिक्यूल फक्त एक किंवा दोन कोलिजन करतंय का? नाही, भरपूर कोलिजन करतात. मग ते भरपूर कोलिजन्स आपण घ्यायचेत आणि डिवायडेड बाय म्हणजे त्या कोलिजनमध्ये किती पाथ कव्हर केलाय आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ कोलिजन आपण करायचे. आपल्याला काय मिळतंय? मीन फ्री पाथ. बघा कसं वाचतात त्याला. द एव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड मीन by a molecule with constant velocity between two successive collisions. Average distance traversed by a molecule with constant velocity. आता बघा, कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणण्यापेक्षा इथे कॉन्स्टंट स्पीड पाहिजे, कारण वेलॉसिटी म्हणजे काय? डायरेक्शन सेम असली पाहिजे. कॉन्स्टंट वेलॉसिटी. बरोबर आहे. तर ते जर आपण घेतलं आणि बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन आपण घेतलं तर तुम्हाला काय मिळतं? तिथे मीन फ्री पाथ. मग लॅम्बडा बरोबर काय? 1/√2πd² इंटू n/v. n/v म्हणजे काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी. हे बघा दिले आहे डेन्सिटी. राईट. मॉलिक्युलर डेन्सिटी आय कॅन से, ऑर द डेन्सिटी ऑफ द गॅस आय कॅन से. अँड डी काय आहे? डायमीटर ऑफ मॉलिक्यूल. बरोबर. असं का बरं? मीन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डायमीटर. का बरं? कारण जर मोठा डायमीटर असेल तर तेवढंच जे आहे कोलिजनसाठी जे स्पेस आहे ते कमी मिळणार आहे तुम्हाला आणि म्हणून तो पाथ जो आहे तो कमी छोटा होणार आहे. आय होप दिस इज क्लिअर. राईट. नेक्स्ट. आता आपण बघूया प्रेशर एक्झर्टेड बाय आयडियल गॅस. आता हे खूपच इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. 3 स्टार पकडा, कारण याच्यावर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत, मागच्या वेळी विचारले आहेत आणि विचारतच राहतात. असं वाटतं जणू
ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये हा एकच टॉपिक आहे, काय? प्रेशर ऑफ द आयडियल गॅस. मग ते कसं काढायचं बघा. मी रिव्हर्समध्ये तुम्हाला सांगतोय, मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप घेऊन जातोय. प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया, हे आपण बघितलंय. सरफेस टेन्शनमध्ये किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये आपण बघितलेलं आहे. प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. बरोबर. मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू वेलॉसिटी. बरोबर. म्हणजे आपल्याला कुठून सुरुवात करावं लागेल? वेलॉसिटी पासून सुरुवात करावं लागेल. वेलॉसिटी पकडायची, मोमेंटम मिळेल. मोमेंटम पकडलं, फोर्स मिळेल. फोर्स पकडलं, प्रेशर मिळेल. बघा मी तेच करत आहे. वेलॉसिटी पकडते आधी, है ना. मी ते एक टाइमलाईन लिहून देऊ का तुम्हाला? बघा, वेलॉसिटी, मोमेंटम, फोर्स, प्रेशर. ठीक आहे ना. ह्या अशा आपण याच्याने जाणार आहोत. सगळ्यात आधी वेलॉसिटी पकडली. मी काय केलं? एक असं क्यूब घेतलं, जे कोऑर्डिनेट ऍक्सिस मध्ये फिट केलंय बघा, एक्स, वाय आणि झेड. फाईन. ह्या साईडला एक वॉल मी पेंटेड केलेली आहे. ठीक आहे. टेक्स्टबुक मध्ये ब्लॅक आहे, आपल्याकडे व्हाईट आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही. आणि मी गृहीत धरले की याच्यामध्ये आयडियल गॅस आपण टाकलेली आहे. ठीक आहे. लेट्स से सपोज एन मोल्स ऑफ आयडियल गॅस. त्या गॅसमध्ये काही मॉलिक्युल्स असेल आणि तिथला मी एक मॉलिक्यूल पकडलं ज्याची वेलॉसिटी आहे व्ही. ज्याची वेलॉसिटी काय आहे? व्ही. आता व्ही वेलॉसिटीने हा मॉलिक्यूल सपोज करा की एक पर्टिक्युलर दिशेला जात आहे. मी ह्याच दिशेला जात आहे असं नाही म्हणणार, एका पर्टिक्युलर दिशेला जात आहे. म्हणजे समजा हा एक पूर्ण तुमचं ते क्यूब असेल तर होऊ शकते ते असं पण जाईल, होऊ शकते ते असं पण जाईल, होऊ शकते ते असं पण जाईल. म्हणजे थोडंसं एक्सला एखाद अँगल बनून सुद्धा जाऊ शकतं. कारण की ते 3D मोशन आहे, तर व्ही चे 3 कंपोनेंट होणार, व्ही एक्स, व्ही वाय, व्ही झेड. हे बघा, व्ही एक्स, व्ही वाय, व्ही झेड. आय होप दिस इज क्लिअर. पहिला पॉईंट क्लिअर झालेला आहे. बरोबर. मग मी काय करतोय? व्ही एक्स डायरेक्शनचीच वेलोसिटी कन्सिडर करतोय 2 मिनिटासाठी. कारण जर मॉलिक्यूल इथे जात आहे, इथे कोलाइड होत आहे ह्या वॉलला, परत जात आहे त्या वॉलला मागच्या कोलाइड होत आहे, असं मी व्ही एक्स कंपोनेंटला गृहीत धरून पकडतोय. असं 2 मिनिट. मग चेंज इन मोमेंटम काय होत आहे? डेल पी. ऍक्च्युली हा डेल पी एक्स, सॉरी, ठीक आहे. डेल पी एक्स जे आहे हे एक्स खाली पाहिजे इथे. ठीक आहे. डेल पी एक्स म्हणजे एक्स डायरेक्शनला होणारा चेंज इन मोमेंटम. मग तो कसं राहणार आहे बघा. चेंज इन मोमेंटम म्हणजे काय? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आता इनिशियल मोमेंटम काय असणार आहे? समजा आपण ही डायरेक्शन पॉझिटिव्ह पकडली आणि ही डायरेक्शन निगेटिव्ह पकडली, तर इनिशियल मोमेंटम होणार आहे तुमचं एम व्ही एक्स. राईट. फायनल मोमेंटम काय होणार आहे तुमचं? मायनस एम व्ही एक्स, कारण वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होत आहे. मग फायनल मोमेंटम किती तुमचं? मायनस एम व्ही एक्स मायनस इनिशियल मोमेंटम किती तुमचं? एम व्ही एक्स बरोबर किती? मायनस ट्वाईस एम व्ही एक्स. फक्त व्ही एक्स म्हणजे एक्स दिशेचा कंपोनेंट आपण पकडलेला आहे बाळांनो. ठीक आहे. मग मोमेंटम जेवढा चेंज झाला तेवढाच मोमेंटम कुठे ट्रान्सफर झाला? वॉलला झाला. कुठे झाला बाळांनो? वॉलला झाला. तो किती आहे तुमचं? ट्वाईस एम व्ही एक्स. म्हणजे आपण कुठे आलो आता बघा, आपलं व्ही झालं, पी झालं. आता आपण फोर्सवर येऊ. फोर्स म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता चेंज ऑफ मोमेंटम तर मिळाला, पण तो मोमेंटम किती वेळात चेंज झालं हे आपल्याला काढून घ्यावं लागेल. मग वेळ काढण्यासाठी मी काय करतोय? ह्या फेस पासून बघा, इथून इथे जात आहे, ठीक आहे, इथे परत येत आहे, एक परत जात आहे, म्हणजे ट्वाईस एल डिस्टन्स मी कन्सिडर करत आहे. मग ट्वाईस एल डिस्टन्स म्हणजे जे ते सक्सेसिव्ह कोलिजन्स होत आहेत, तर ट्वाईस एल डिस्टन्स कव्हर करण्यासाठी व्ही एक्सने ह्या वेलॉसिटीने किती टाइम लागेल? डेल टी. म्हणजे आता मला टाइम मिळाला. मग मी चेंज इन मोमेंटम बघा, एव्हरेज फोर्स बरोबर काय? एव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम केलंय बघा फॉर द फर्स्ट मॉलिक्यूल. आता मी पहिला मॉलिक्यूलसाठी व्ही एक्स वन घेतलं इथे. ठीक आहे. मग याला सॉल्व्ह केलं तर एम व्ही एक्स वन स्क्वेअर अपॉन एल असं मिळतंय. एक्स वन एक्स कंपोनेंट ऑफ द वेलॉसिटी ऑफ द फर्स्ट मॉलिक्यूल. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे. पहिला. आता मला दुसरा मॉलिक्यूलची जर घ्यायची असेल तशीच, तर ते काय येणार? एम व्ही एक्स टू स्क्वेअर बाय एल. राईट. बघा, टोटल एव्हरेज फोर्स ऑन द वॉल इज, पहिल्या मॉलिक्यूलनी एम व्ही एक्स वन स्क्वेअर बाय एल होतं, मग दुसऱ्या मॉलिक्यूलनी काय होणार? एम व्ही एक्स टू स्क्वेअर बाय एल. असं सगळ्यांचं मी ऍडिशन करेल तर बघा मला हे मिळणार. एम बाय एल आपण कॉन्स्टंट काढू, व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर अप टू व्ही एक्स एन स्क्वेअर. राईट. मग प्रेशर म्हणजे काय?
फोर्स अपॉन एरिया. आता आपण फोर्स तर मिळाला डिवायडेड बाय एरिया. त्या वॉलचा जो शेडेड पोर्शन होता या साईडला जे काढलं होतं त्याचा एरिया किती असणार आहे बाळांनो. जर लेंथ एल असेल तर एरिया किती होणार आहे तुमचं एल स्क्वेअर. बरोबर. मग ते डिवायडेड बाय मी याला एल स्क्वेअर केलं तर एल स्क्वेअर इंटू एल म्हणजे काय तुमचं एल क्यूब. एल क्यूब म्हणजे काय व्हॉल्यूम. राईट. आपण इथे व्हॉल्यूम लिहिणारच आहोत एम जसं तसं. आता बघा ही जे Vx1 Vx2 अप टू Vxn म्हणजे जे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ह्याची मी एव्हरेज काढत आहे. म्हणजे एक एक्स कंपोनेंट म्हणजे सगळ्यांची एक्स कंपोनेंट ऍड केलं डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल केलं तर एक्स कंपोनेंट मधली मला टोटल एव्हरेज वेलोसिटी मिळते. हे बघा काय म्हणताय एव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ एक्स कंपोनेंट ऑफ द वेलोसिटी. कारण की स्क्वेअर आता स्क्वेअर सुद्धा घेणार आहे आपण. तर Vx स्क्वेअर म्हणजे एक्स दिशेला सगळ्या मॉलिक्युलची डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे हा ब्रॅकेट बरोबर काय मिळणार आहे Vx स्क्वेअर इंटू एन. ठीक आहे. बघा मग ह्या ब्रॅकेटमध्ये Vx स्क्वेअर इंटू एन पुटअप केलं एम जसं तसं V इथे. आय होप दिस इज क्लिअर. आता एक फक्त समोरची स्टेप बाकी आहे आणि मग झालं. बघा आता टोटल वेलॉसिटी म्हणजे टोटल एव्हरेज वेलॉसिटी सगळ्या मॉलिक्युलची म्हणजे काय सगळ्या मॉलिक्युलची एक्स दिशेची स्क्वेअरची वेलॉसिटी स्क्वेअर मग वाय आणि मग झेड. आणि हे तिघांनाही आपण सारखे पकडणार आहोत त्याच्यामध्ये कारण की ते आयडियल गॅस आहे. आणि ती पकडल्यावर मला असं दिसतंय की Vx स्क्वेअर बरोबर Vy स्क्वेअर बरोबर Vz स्क्वेअर बरोबर काय 1/3 V स्क्वेअर. कारण 1/3 मल्टिप्लाय बाय 3 कराल तर तुम्हाला काय मिळणार आहे V स्क्वेअर. आलं का लक्षात. कारण सगळे कंपोनेंट सारखे पकडले आपण तर सगळ्या कंपोनेंट बरोबर काय होणार आहे 1/3 V स्क्वेअर. म्हणूनच जेव्हा सगळे कंपोनेंट ऍड करू तर आपल्याला हे मिळणार. तीच व्हॅल्यू आता इथं आपण पुटअप करणार आहोत कशाची Vx स्क्वेअरची. तर Vx स्क्वेअर बरोबर किती 1/3 V स्क्वेअर म्हणून 1/3 n बाय V mv स्क्वेअर. I hope this is clear. This is the pressure exerted by the gas on the wall of the container and it doesn't depends on the shape of the container. तुम्ही कुठलाही कंटेनर घ्याल तर जवळपास एवढंच फोर्स अप्रॉक्सिमेटली एवढंच फोर्स ऍक्ट करते एखाद गॅस. आय होप दिस इज क्लिअर. आणि मी परत सांगतो ह्या 3 स्टार प्रश्न याला सोडायचा नाही आहे. नेक्स्ट नेक्स्ट काय बघा काही नाही आता बस झालंय. आता असं समजा की आपला मोठा पोर्शन संपला आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचा. तर एवढं सोपं आणि एवढं इझी हो बाळांनो आहेच ते त्याला काही तेवढं हे नाही आहे. ठीक आहे. मग हा आपण प्रश्न म्हणतो आपण तो प्रेशरचं इक्वेशन घेतलं 1/3 n बाय व्ही एम व्ही स्क्वेअर बरोबर आहे. तिथून व्ही आपण एक साईडला घेतला आणि व्ही बरोबर मला काय मिळतंय बघा 3PV NM. PVच्या जागी NRT करायचं NM. मग एनच्या जागी n बाय NA पुटअप करायचं. आपण ते बघितलं होतं पहिल्या स्लाइडमध्ये. हा n बरोबर n बाय NA म्हणजेच काय 3RT बाय M नॉट. M नॉट इज द मोलर मास नॉट द नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. मग VRMS बरोबर काय येणार अंडर रूट ऑफ 3RT बाय M नॉट म्हणजेच काय VRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय काय रूट ऑफ टी टेम्परेचर. म्हणजे जी रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी आहे. आता सर रूट मीन स्क्वेअर कुठून आणलं सर तुम्ही. काही नाही याला रूट केलं आणि हा मीन स्क्वेअर तर ऑलरेडी आहे ना म्हणून त्याला म्हणूया काय रूट मीन स्क्वेअर. आय होप दिस इज क्लिअर राईट. तर हे काय झालं तुमचं VRMS इज प्रपोर्शनल टू रूट ऑफ टी. ठीक आहे. काहीच नाही इकडे तिकडे फिरवायचं आहे काम आणि खेळ खेळायचं आहे बस. इथं पण तसंच. आता इथे मला एनर्जी काढायची आहे. आता मला सांगा ती जे मॉलिक्युल्स आहेत ते कंटेनरमध्ये फिरत आहेत त्यांना कायनेटिक एनर्जी तर असणारच आहे है ना. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय हाफ MV स्क्वेअर. बस मी तेच ऍडजस्ट करते बघा इथे हाफ MV स्क्वेअर ऍडजस्ट केलं 2 मल्टिप्लाय डिवाइड करून मग त्याच्या जागी ई लिहिलं. आय होप दिस इज क्लिअर. PV मग ई आता हा एन काय नंबर ऑफ मॉलिक्युल्स झालेत सिंगल मॉलिक्युलसाठी एवढं. मग PV बरोबर काय होतं तुमचं n KBT होत आहे. त्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर एनर्जी कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल और द एव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 3/2 KBT. 3/2 KBT आणि E बाय एन म्हणूनच आता KB काय कॉन्स्टंट तर E बाय एन इज प्रपोर्शनल टू काय टेम्परेचर. आता सरळशी गोष्ट आहे बढानो बघा की जर वेलॉसिटी इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर असेल भले ते रूटमध्ये असेल तर कायनेटिक एनर्जी काय होणार आहे टेम्परेचरलाच प्रपोर्शनल होणार आहे. आता वेलॉसिटी जर रूट टीला असेल कायनेटिक एनर्जी ऑब्विसली कशाला असणार आहे स्क्वेअर त्याच्या याला म्हणजे रूट रूट आणि त्याला स्क्वेअर करून घ्यायचं. रूटचं स्क्वेअर म्हणजे काय ते कॅन्सल होऊन जातं रूट आणि स्क्वेअर म्हणजे प्रपोर्शनल टू टी. एव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज प्रपोर्शनल टू टी. दॅट्स इट. येस
हे थोडंसं काही कन्सेप्ट आहेत, मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. ठीक आहे, जास्त याच्यामध्ये एकदम घुसून जाण्यात किंवा असं स्ट्रेस घेण्यात काही अर्थ नाही आहे. बघा काय म्हणताय, हा इक्वेशन थोडंसं लक्षात घ्या. कुठला? हा वाला. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल किती आहे? 3/2 KBT. किती आहे? 3/2 KBT. मी इथे लिहून घेऊ का? हा, इथे हाफ KBT आहे ना, मी इकडे एक साइड तुम्हाला थोडंसं सांगतो. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल बरोबर किती? 3/2 KBT. आय होप दिस इज क्लिअर. कायनेटिक एनर्जी डिपेंड आहे वेलोसिटीवर, बरोबर. आणि वेलोसिटी आपण तीनही डायरेक्शनला सेम पकडलं, Vx बरोबर Vy बरोबर Vz, ऑब्व्हियसली त्याचं स्क्वेअर होतं, राईट. म्हणजेच मी असं म्हणू शकतो का की कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, अच्छा मी याला कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलला चला हेच घेतो, काही प्रॉब्लेम नाही. पर मॉलिक्यूल इन द एक्स डायरेक्शन बरोबर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इन द वाय डायरेक्शन बरोबर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इन द झेड डायरेक्शन. हे सगळं काय होणार आहे? कॉन्स्टंट म्हणजे किती? के. 2 मिनिटासाठी गृहीत धरा. पण कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल टोटल किती आहे? ती 3/2 KBT. मग 3/2 KBT चे 3 पार्ट करायचे, तर तुम्हाला किती मिळणार आहे? हाफ KBT. म्हणजे हा के बरोबर काय होणार आहे तुमचं? आता हा कॉन्स्टंट घेतलं ते तुमचं होणार आहे हाफ KBT. कारण असे तुम्ही 3 जर ऍड कराल तर तुम्हाला किती मिळणार आहे? 3/2 KBT, जो आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलची जी कायनेटिक एनर्जी आहे ती 3 कंपोनेंटनी बनलेली आहे, तर तीनही कंपोनेंटमध्ये सारखं डिस्ट्रीब्युशन, बरोबर. मग टोटल किती आहे? 3/2. तर सारखं डिस्ट्रीब्युशन किती? हाफ हाफ हाफ. तिघांचं ऍड करायचं 3/2. तेच इथे दिलंय बघा. काय म्हणतात? द मीन एनर्जी असोसिएटेड विथ एव्हरी कंपोनेंट ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी विच इज क्वाड्रॅटिक इन वेलॉसिटी. क्वाड्रॅटिक म्हणजे ते कंपोनेंट्स, वेलॉसिटी कंपोनेंट्स इन XYZ डायरेक्शन इज हाफ KBT. हे बघा इथे दिलंय, हाफ mv(x²) बरोबर हाफ mv(y²) बरोबर हाफ mv(z²) बरोबर हाफ KBT. दॅट्स इट. ओके, डिग्रीज ऑफ फ्रीडम्स. ठीक आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम्स. आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर कसं बघा, काही गॅसेस असतात जे मोनो ॲटॉमिक असतात, जसं हेलियम. काही डायॲटॉमिक गॅसेस असतात, जसं काय तुमचं O2 झालं, तुमचं H2 झालंय, बरोबर आहे. तर 2 मॉलिक्युल्सनी बनले असतात, 1 मॉलिक्युलनी बनले असतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तही मॉलिक्युल्सनं बनलेले असतात. मग जेव्हा मोनो ॲटॉमिक गॅस आहे, आपण फक्त एक सुरुवातीला मोनो ॲटॉमिक गॅसचा विचार करूया. मग मोनो ॲटॉमिक गॅस जेव्हा एखाद्या कंटेनरमध्ये फिरत आहे, मग तिला एक कायनेटिक एनर्जी असेल, पण ती कायनेटिक एनर्जी फक्त तिच्या ट्रान्सलेशनल मोशनमुळे असेल, म्हणजे ती इथून तिकडे जातात, इथून तिकडे जातात, जे मॉलिक्यूल आहे त्याच्यामुळे असेल. पण जर समजा एक डायॲटॉमिक गॅस असेल, तर तिला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी तर राहणारच आहे, सोबत रोटेशनल कायनेटिक एनर्जी सुद्धा राहणार आहे. आता रोटेशनल म्हणजे काय? असं समजा हा एक ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि हा एक ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे. आता हा सरळ तुमच्याकडे येत आहे, म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी याला राहील. पण येतानाच समजा हा असा गोल गोल फिरत येते तुमच्याकडे, तर याचा अर्थ काय? त्याला ट्रान्सलेशनल पण आहे आणि रोटेशनल पण आहे. परत एक तिसरी सुद्धा असतं एनर्जी डायॲटॉमिक गॅसचा, जर मी विचार केला तर, म्हणजे ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल हे तर 2 असेलच, सोबतच व्हायब्रेशनल सुद्धा होणार आहे. बघा हे असं असं जे सोबत होतं ना, म्हणजे असं असं जे व्हायब्रेशन असं 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 होणार. ऑक्सिजन मॉलिक्युल्स समजा हे 2 आहेत, असं 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 करत असं समोर येईल, तर हे काय झालं तुमचं? हे रोटेशनल प्लस व्हायब्रेशनल. आता रोटेशनल प्लस व्हायब्रेशनल प्लस ट्रान्सलेशनल तीनही असं गोल. आय होप दिस इज क्लिअर. ह्यालाच म्हणूया आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम, बरोबर. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय? की त्या एखाद्या गॅसला किंवा त्याचं मोशन डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला किती फ्रीडम्स त्याला लागत आहे. बघा यात काय म्हणतात, द डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टम आर डिफाइंड एज द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स ऑर द independent quantities required to describe the position and configuration of the system completely. आणि ते कशाने आपण करतो? त्याच्या कायनेटिक एनर्जीने करतोय. मग कायनेटिक एनर्जी कशा कशापासून बनली असेल? तर हे बघा, कायनेटिक एनर्जी बनवू शकते तुमचं ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल प्लस व्हायब्रेशनल.
फक्त ट्रान्सलेशनल असेल ती मोनो ॲटॉमिक गॅससाठी, आणि डायॲटॉमिक गॅससाठी तुमचं रोटेशनल आणि व्हायब्रेशनल हे म्हणजे तीनही राहू शकतात, किंवा फक्त ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल राहू शकतात. ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल रिजिड रोटेटरसाठी असतात, आणि ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल प्लस व्हायब्रेशनल हे नॉन रिजिड रोटेटरसाठी असतात. हे काय आहे ते आपण समोर बघणारच आहोत. ते फक्त तुम्हाला इथं बघा, द टू इंडिपेंडंट ॲक्सिस झेड अँड वाय ऑफ रोटेशन ऑफ ए डायॲटॉमिक मॉलिक्यूल सच ॲज O2 लाईंग अलॉंग द एक्स ॲक्सिस. ते असं सांगत आहे की किती फ्रीडम्स आहेत, कोणत्या कोणत्या ॲक्सिसला जाऊ शकते. जसं फॉर एक्झाम्पल इकडे जात आहे, आता ही एक्स ॲक्सिस समजा ती जात आहे, बरोबर आहे. तर मग त्याचं जे रोटेशनल जे आहे ते तुम्हाला 2 डायमेन्शनललाच मिळणार आहे. म्हणजे रोटेशनलचे 2, ट्रान्सलेशनलचे 3, XYZ, बरोबर. रोटेशनलचे 2, ट्रान्सलेशनलचे 3 आणि व्हायब्रेशनचे सुद्धा 2. कशासाठी? आपल्या डायॲटॉमिक गॅस अँड दॅट टू फॉर नॉन रिजिड रोटेटरसाठी. ठीक आहे. समोर बघूया बघा काय असतं ते. एक सेकंड. येस, दिलंय समोर, आपण घेतलंय ते. ठीक आहे. हां, ओके, फाईन. When temperature of gas increased, even a small rise causes considerable change in volume and pressure. है ना. आता डिक्रीज करा किंवा इन्क्रीज करा टेम्परेचर, त्याच्यानी प्रेशर आणि व्हॉल्यूमवर पडणारच आहे फरक. आपण बॉयस लॉ, केलुसॅक्स लॉ आणि चार्ल्स लॉ बघितलाय. ठीक आहे. 2 स्पेसिफिक हीट मग आपण गॅसची घेऊ शकतोय, एक कॉन्स्टंट टेम्परेचर आणि एक कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि एक कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे. हे घेणेच आहे आपल्याला. त्याच्याशिवाय आपण सांगू शकत नाही की किती हीट दिल्यावर त्याचं टेम्परेचर कितीने वाढणार आहे. मग कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर चेक करायचं आणि कॉन्स्टंट प्रेशरवर चेक करायचं. आता बघा सर, स्पेसिफिक हीट काय आहे आम्हाला माहित नाही असं म्हणू नका बाळांनो, खूप जुना कन्सेप्ट आहे. ठीक आहे, चालेल. समोर चालू या. बघा आता मेयर्स रिलेशन काय म्हणतात. CP - CV बरोबर R. हे मेयर्स रिलेशन आहे. हे कसं काढलं त्याने बघा. फॉर एक्झाम्पल मी एक गॅस ह्या चेंबरमध्ये एनक्लोज करतोय आणि त्याला फिट करतोय. कशाने? पिस्टननी फिट करतोय. ठीक आहे. ही आहे तुमची गॅस समजा इथे. आता मला सांगा, ह्या गॅसला जर मी खालून हीट दिलं तर ती हीट जी आहे ती काही ना काही तिथे काम करणार आहे. म्हणजे काही ना काही काम करणार आहे म्हणजे काय करणार आहे बघा. जसं फॉर एक्झाम्पल मी 2 मिनिटासाठी काय करतोय, हा पिस्टन फिक्स ठेवतोय. पिस्टन ह्याच पोझिशनवर ठेवतोय. म्हणजे मी खालून जर हीट केलं तर ते वर जाईल असं होणार नाही, ते तिथेच राहणार. म्हणजे व्हॉल्यूम काय? कॉन्स्टंट. म्हणजे आता आपण सीव्हीची गोष्ट करतोय, व्हॉल्यूम काय? कॉन्स्टंट. मग जेवढीही मी खालून एनर्जी दिली बर्नरनी, बरोबर, ती सगळी एनर्जी कशासाठी यूज होईल? ह्या मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी वाढवण्यासाठी यूज होईल. बरोबर आहे की नाही? मग कायनेटिक एनर्जी वाढेल म्हणजेच वेलोसिटी वाढेल, वेलोसिटी म्हणजेच मोमेंटम, मोमेंटम म्हणजेच प्रेशर. आलं का लक्षात मी काय म्हणतो तुम्हाला? म्हणजेच काय म्हणू शकतो मी, की जेवढी आपण एनर्जी कॉन्स्टंट व्हॉल्यूमला गॅसला देतो, गॅसला कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर देतो, ती सगळी एनर्जी त्याची इंटरनल एनर्जी वाढवण्याकरिता जाते. आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय सर? रॅन्डम मोशन जे असतं गॅसचं त्याची एनर्जी वाढवणं, म्हणजे सरळ सरळ त्यांचे कायनेटिक एनर्जी वाढवण्याकरिता यूज होत आहे. आणि आपल्याला माहिती आहे, आपण याच्या आधी बघितलं आहे काय, की जे तुमचं एनर्जी पर मॉलिक्यूल आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय होतं? टी. बरोबर. तर तेच वाढणार आहे. मग तेच म्हणतंय, सुरुवातीला काय करतंय आपण? कॉन्स्टंट व्हॉल्यूम घेत आहे. मग दॅट स्पेसिफिक हीट बरोबर काय होणार आहे? तुमचं चेंज इन इंटरनल एनर्जी, म्हणजेच काय? तुमची दिलेली एनर्जी. म्हणजे दिलेल्या एनर्जीने तुमची फक्त काय वाढत आहे? इंटरनल एनर्जी. वर्डन काहीच होत नाहीये, कारण तुमचा जो पिस्टन आहे तो एकाच जागेवर आहे, तो वर नाहीये. दॅट बरोबर काय? CVDT. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला आहे. वर्डन बरोबर काय होतो? PW, सॉरी PV, राईट. वर्डन बरोबर काय होतं? PdV, म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम. आता फॉर्म्युला कसा काढलाय सर? तुम्हाला माहिती आहे ना, वर्डन बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट होत आहे ना. आता त्या वर्डनमध्ये, त्या फोर्समध्ये प्रेशरचं हे टाकायचं, म्हणजे प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया होत आहे ना. तर फोर्स बरोबर काय? प्रेशर इंटू एरिया. ठीक आहे. आता एरिया आणि डिस्प्लेसमेंट मल्टिप्लाय होते आणि तुम्हाला काय मिळते? सरळ व्हॉल्यूम. ते आहे फिजिक्स वाला. दॅट्स वाय PW. आय होप दिस इज क्लिअर, राईट. हा, आता ही पहिली कंडिशन झाली, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता काय करतो आपण? कॉन्स्टंट प्रेशरवर आपण हीट देतोय. म्हणजे काय करू आपण? या पिस्टनला फ्री ठेवू. एक कॉन्स्टंट, जसं मी इथून बर्न करतोय तर गॅस त्याची इंटरनल एनर्जी वाढेल, त्याच्याने त्याचं म्हणजे जे प्रेशर आहे ते वाढेल, आणि एक पर्टिक्युलर प्रेशर मेंटेन करण्यासाठी या पिस्टनला वरवर जावं लागेल.
आय होप दिस इज क्लिअर. बरोबर आहे. मग जेव्हा मी कॉन्स्टंट प्रेशरवर हीट देत आहे तिथे, तर मग ती जी हीट आहे किंवा ती जी एनर्जी आहे, बरोबर आहे, ती दोन गोष्टींसाठी यूज होणार. एक ते इंटरनल एनर्जी वाढवणार. असं नाही की डायरेक्ट मी इथे बर्नर लावलं तर एकदम ते वर जाणार नाही, तसं नाही. सुरुवातीला त्याची इंटरनल एनर्जी वाढणार आणि त्यानंतर मग ते पिस्टन वर जाणार. बरोबर. तर वर्क डन जे आहे वर्क डन जे आहे ते तुमचे दोन कामा म्हणजे दिलेली जी एनर्जी आहे ती दोन कामासाठी यूज होणार. पहिली काय, चेंज इन इंटरनल एनर्जी, आणि दुसरं काय तर तुमचं वर्क डन. मग तेच बरोबर काय, सीपी डी. आता DW मध्ये हे PdV इथे मेन्शन करायचं. ह्याला इकडे घेऊन यायचं, तर सीपी मायनस सीव्ही हा dt कॉमन येतोय. PdV यालाच आपण RDT लिहू शकतो, कारण PV बरोबर NRT होऊ शकतं. आणि आपण इथे काय घेतली आहे, 1 मोल ऑफ आयडियल गॅस. तर 1 मोल म्हणजे N बरोबर 1. सो PdV बरोबर RDT, dt कॅन्सल, CP मायनस CV बरोबर R. दिस इज द मेयर्स रिलेशन. ठीक आहे. आणि हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. नेक्स्ट, तेच जे तुम्हाला आता सांगितलं. आता मोनो ॲटॉमिक गॅस जर असेल तर किती डिग्रीज ऑफ फ्रीडम, 3. बघा, 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. सीव्ही बरोबर काय मिळणार आहे तुम्हाला, 3/2R. बरोबर. मग सीपी मायनस सीव्ही बरोबर आपण हा बघितलं ना मेयर्स रिलेशन. बघा, सीपी मायनस सीव्ही बरोबर R, तर याच्यामध्ये सीव्हीची व्हॅल्यू पुटअप करायची. सीपी काय मिळतो, 5/2R. आय होप दिस इज क्लिअर. आता सर हे 3/2R कुठून आणलं, 3/2R कुठून आणलं तुम्हाला लक्षात येतंय का? सीव्ही स्पेसिफिक हीट, बरोबर. आणि त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण निवांत MC डेल्टा टी याच्यामध्ये जर आपण पुटअप केलं तर तुम्हाला ते फॉर्म्युला मिळतंय. बरोबर. मग मेयर्स रिलेशनने हा फॉर्म्युला मिळतोय आणि ह्या दोघांनी तुम्हाला आयडियाबेटिक रेशो मिळते CP/CV, ते तुम्हाला मिळतंय 5/3. मग मोनो ॲटॉमिक गॅस घ्यायची. मोनो ॲटॉमिक गॅस फॉर रिजिड रोटेटर. रिजिड रोटेटर म्हणजे त्याला व्हायब्रेशनल एनर्जी नसणार आहे, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल असणार आहे. मग 3 ट्रान्सलेशनल, 2 रोटेशनल, म्हणजे 3 आणि 2 किती, 5. तर 5/2R. CP काय होणार आहे, 7/2R. आयडियाबेटिक रेशो काय होणार आहे, 7/5. इज दॅट, अच्छा इथे दिलाय 7/2. सॉरी 7/5 पाहिजे इथे. 7/2 नाही, 7/5. नॉन रिजिड म्हणजे काय, व्हायब्रेट सुद्धा होणार. तर परत त्याच्यात 2 ऍड होईल, तर टोटल किती होईल, 7/2R. सीपी किती होणार आहे, 9/2R. आयडियाबेटिक रेशो 9/7. दॅट्स इट. येस. आता हे आपण आतापर्यंत डील करत होतो गॅसेस सोबत. आता कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस ते आपण बघितलंय गॅसेस. आता रेडिएशन बद्दल थोडंसं बघणार आहोत. रेडिएशन म्हणजे काय बघा. हीट कॅन बी ट्रान्सफर्ड बाय कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. ठीक आहे. ऍक्च्युली हा जो कन्सेप्ट आहे तो ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन याच्याबद्दल आपण बघणार आहे. पण हीट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस बाय 3 वेज: कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. कंडक्शन म्हणजे काय, जसं आता हा आपण एक कंडक्टर घेतलं, याला इकडे हीट केलं तर हे सुद्धा गरम होत आहे. मग इथले पार्टिकल इकडे मूव्ह होत आहे काय, नाही. मग हा असा ट्रान्सफर ऑफ हीट आहे ज्याच्यामध्ये मीडियमचे पार्टिकल मूव्ह होत नाही, याला म्हणूया कंडक्शन. कन्व्हेक्शन म्हणजे काय, गॅसला हीट करा ती वर जाईल, म्हणजे ऍक्च्युअल मोमेंट ऑफ पार्टिकल होत आहे, त्याला म्हणूया कन्व्हेक्शन. रेडिएशन कशाला म्हणायचं, हीट एनर्जी when travels from one point to another point in the form of electromagnetic waves, that is called as what, radiation. बघा तेच दिलंय. इमिटेड, हे झालं रेडिएशन. एखाद्या बॉडीपासून जर हीट इमिट होत असेल किंवा रेडिएशन इमिट होत असेल त्याला म्हणूया आपण रेडियंट एनर्जी. आणि फास्टेस्ट मोड आहे कुठला, रेडिएशन. आणि इट डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम. आता आपण इथे रेडिएशन बद्दलच शिकणार आहोत आणि आता मी तुम्हाला तेच सांगितलं की रेडिएशन ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ते फास्टेस्ट वे ऑफ कंडक्शन आहे, कारण कंडक्शन आणि कन्व्हेक्शन तेवढे फास्ट नाही आहेत जेवढे रेडिएशन आहे, बिकॉज इट ट्रॅव्हल्स विथ द स्पीड ऑफ लाईट. आय होप दिस इज क्लिअर. ओके. नेक्स्ट, आता सपोज करा की एखादं बॉडी आहे, ठीक आहे, त्या बॉडीला मी Q ही एनर्जी दिली. मग दिलेल्या एनर्जीपैकी काही एनर्जी रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे, काही काय होणार आहे, तुमचं रिफ्लेक्ट होणार आहे. ओके, येस, रिफ्लेक्ट होणार आहे. काही तुमचं ट्रान्समिट होणार आहे आणि काही एनर्जी तुमची ॲब्झॉर्ब सुद्धा होऊन जाणार आहे. म्हणजे ती नाही बाहेर येणार आहे आणि नाही ती ट्रान्सफर होणार आहे.
म्हणजे दिलेली एनर्जी 3 गोष्टींसाठी यूज होऊ शकतं. रिफ्लेक्शन, आता रिफ्रॅक्शन नाही म्हणून मी ट्रान्समिशन आणि ॲब्सॉर्प्शन. तेच दिलंय बघा. दिलेली एनर्जी बरोबर रिफ्लेक्ट झालेली एनर्जी प्लस ॲब्झॉर्ब झालेली एनर्जी प्लस ट्रान्समिट झालेली एनर्जी. मग LHS आणि RHS साईडला मी Q ने डिवाइड करतोय, तर मला मिळतंय 1 बरोबर QR अपॉन Q प्लस QA अपॉन Q प्लस QT अपॉन Q. हा Q1 वगैरे नाही आहे बाळांनो, तो फक्त Q आहे. ओके. दॅट्स इट. बरोबर. आता QR अपॉन Q म्हणजे होतोय R, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. QA अपॉन Q होतंय कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन A, स्मॉल a. आणि Q2 अपॉन Q होतंय कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, दॅट इज TR. आणि ते 1 तर ऑलरेडी आहेच, म्हणजे ह्याला R घेतलं, ह्याला A घेतलं आणि ह्याला T घेतलं, TR. सो A प्लस TR प्लस R बरोबर किती? 1. आणि हे बघा त्याचेच ते नाव आहे, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑर ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर ऑर ॲब्सॉर्प्टिव्हिटी म्हणजे A, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन ऑर रिफ्लेक्टन्स म्हणजे R, आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ऑर ट्रान्समिटन्स म्हणजे TR. एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आता बघा, एखाद्या बॉडीला आपण कसं सांगू शकतो की ते रिफ्लेक्टर आहे, की ते ॲब्झॉर्बर आहे, की ते इमिटर आहे, सगळं कसं सांगू शकतो बघा. जर आपण गृहीत धरलं की R म्हणजे रिफ्लेक्शन 0 आहे, ॲब्सॉर्प्शन पण 0 आहे, म्हणजे ती बॉडी काय करेल, जशी पूर्णच्या पूर्ण हीट आली तशी ट्रान्समिट करेल. फॉर एक्झाम्पल एक ट्रान्सपरंट ग्लास, टोटल ट्रान्सपरंट ग्लास, आपल्याला दिसतं की तिथून सगळी एनर्जी जी आहे जवळपास आपल्याला आरपार मिळते त्याच्यामध्ये. ठीक आहे. आय होप दिस इज क्लिअर. तर त्या इक्वेशनमध्ये, म्हणजे कुठल्या इक्वेशनमध्ये, ह्या इक्वेशनमध्ये कुठे गेला, ह्या इक्वेशनमध्ये A0 R0, तर TR बरोबर काय मिळणार आहे तुमचं? 1 मिळणार आहे. बरोबर आहे. ही अशी बॉडी म्हणजे काय? परफेक्ट ट्रान्समीटर. म्हणजेच काय, हिचं कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन असणार नाही आहे, आणि अशा बॉडीला म्हणूया आपण डायथर्मॅनस बॉडी. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात, MCQ मध्ये. डायथर्मॅनस बॉडी ऑर सबस्टन्स. एक्झाम्पल बघा, ग्लास, कॉर्ड्स, NaCl, HO2, हे सगळे काय आहे तुमचे? डायथर्मॅनस आहे. आणि समजा जर TRच 0 असेल आणि A प्लस R बरोबर 1 असेल, तर ती बॉडी कशी होणार आहे? ओपॅक. आता ओपॅकला काय म्हणूया आपण? अथर्मॅनस सबस्टन्स. आय होप दिस इज क्लिअर. म्हणजे एवढं लक्षात ठेवा, परफेक्ट ट्रान्समीटर म्हणजे काय तुमचं? डायथर्मॅनस. आणि ओपेक म्हणजे काय तुमचं? तर अथर्मॅनस. हे लक्षात ठेवायचं. फाईन. एक्झाम्पल्स आहेत, बघून घ्याल. इफ कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 1 असेल आणि TR आणि A 0 असेल, तर ती बॉडी काय होणार आहे? परफेक्ट रिफ्लेक्टर. आता हे तुम्हाला कळलंच असेल. आता जर A बरोबर 1 असेल, तर ती काय होणार आहे? परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय? अशी बॉडी ज्याच्यावर जेवढेही रेडिएशन इन्सिडेंट झाले ते सगळेचे सगळे काय करून घेते? ती ॲब्झॉर्ब करते. अशाला कोणती बॉडी म्हणूया आपण? परफेक्टली ब्लॅक बॉडी. ठीक आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी आपण तिला म्हणू शकतो. मी हिला शॉर्ट फॉर्म समोर वापरलेला आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी. प्लीज हे एक्झाममध्ये असं काही तुम्ही लिहायचं नाहीये, कारण त्याच्यात तुम्हाला मार्क्स नाही मिळणार आहेत. पूर्ण लिहायचं परफेक्टली ब्लॅक बॉडी. राईट. आता बघा, व्हॅल्यूज ऑफ A है ना. A म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, देन कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. इट डिपेंड्स ऑन लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय? जे रेडिएशन एखाद्या सबस्टन्सवर पडत आहे त्याची वेव्हलेंथ कशी आहे, याच्यानी सुद्धा आपण चेंज येत आहे. याच्यानी चेंज कसं येत आहे बघा, की एखाद्या वेव्हलेंथसाठी एखादी बॉडी जर परफेक्ट ॲब्झॉर्बर असेल, तर तीच बॉडी दुसऱ्या वेव्हलेंथसाठी परफेक्ट रिफ्लेक्टर सुद्धा होऊ शकते. म्हणजे जरुरी नाही आहे की सगळ्या रेडिएशनसाठी एखादी बॉडी जर परफेक्ट ॲब्झॉर्बर असेल किंवा ब्लॅक बॉडी असेल किंवा ती परफेक्ट ट्रान्समीटर असेल किंवा परफेक्ट दुसरं काही असेल, है ना, तर जरुरी नाही आहे की दुसऱ्या वेव्हलेंथसाठी तेच ते राहणार आहे. फाईन. नेक्स्ट, परफेक्ट ब्लॅक बॉडी. A body which absorbs the entire radiant energy incident on it is called as what? Ideal or perfectly black body. Example is called an ideal, is called as the perfectly black body. करा, ते काय बाकीचं तिथे बघू नका. ठीक आहे. हा, is called
ओके, परफेक्टली ब्लॅक बॉडी. एक्झाम्पल काय तुमचं, लॅम्प ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. रेट ऑफ इमिशन ऑफ थर्मल रेडिएशन मस्ट बी इक्वल टू द रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ज्या रेटनी एखादी बॉडी ऍब्सॉर्ब करते रेडिएशन, त्याच रेटनी ते इमिट सुद्धा करणार. फाईन. नेक्स्ट, जे गुड ऍब्झॉर्बर असेल ते गुड इमिटर असेल, ऑब्वियस आहे. अरे एखादा बॉडी जर ती रेडिएशन ऍब्झॉर्ब करत असेल तर तीच इमिट करू शकते ना. आता एखादी बॉडी जर परफेक्ट रिफ्लेक्टर आहे तर ती परफेक्ट इमिटर कशी बनणार आहे, है ना. किंवा एखादी बॉडी परफेक्ट ट्रान्समिटर आहे तर ती परफेक्ट इमिटर कशी बनणार आहे. मग एखादी बॉडी रेडिएशन ऍब्झॉर्ब करेल आणि मग ते काय करेल, इमिट करेल. दॅट्स इट. पुअर ऍब्झॉर्बर इज द पुअर इमिटर बट इट इज द गुड रिफ्लेक्टर किंवा गुड ट्रान्समिटर सुद्धा होऊ शकते. आता फेरीने एक ब्लॅक बॉडी बनवून दिलेली आहे. आता ब्लॅक बॉडी म्हणजे असं इमॅजिन नका करू की सर बॉडी आहे तिला पेंट केलं ब्लॅक म्हणजे काय, तर ब्लॅक बॉडी नाही, तसं नाही आहे. ब्लॅक बॉडीची डेफिनेशन लक्षात घ्या. अशी बॉडी जिच्यावर जेवढेही रेडिएशन किंवा रेडियंट एनर्जी पडत आहे ती सगळीच्या सगळी जवळपास ती ऍब्झॉर्ब करते. बघा, मी जवळपास हा शब्द यूज करतोय आणि आय मीन दॅट. म्हणजे काय, 100% नाही होणार, पण असं म्हणू शकतो की 99.999999% ती ऍब्झॉर्ब करते. असं झालंच ना 100 होते, मलाही कळतंय बाळांनो, पण 100% नाही म्हणू शकतोय मी. ठीक आहे, फाईन. मग ती बॉडी कुणी डिझाईन केली, तर फेरीने डिझाईन केली. ती कशी केली बघा. एक डबल वॉल्ड एक असं स्पियर घेतलं ज्याच्यामध्ये एक थोडंसं ओपनिंग ठेवलं, ज्याला म्हणूया अपर्चर. आता डबल वॉल्ड मध्ये जी स्पेस आहे त्याच्यामध्ये व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम म्हणजे काय, कुठलाच काही नाही त्याच्यामध्ये, ना गॅस आहे किंवा दुसरा काही मटेरियल आहे. जसं अपर्चर आहे त्याच्या आमने सामने एक कोनिकल प्रोजेक्शन ठेवलेलं आहे, बरोबर. आणि ती ते रिफ्लेक्ट होणार आहे. बाहेरच्या याच्यानी कसं आहे ते तुमचं, आता ती रिफ्लेक्ट म्हणजे काय, रेडिएशन इथून रिफ्लेक्ट होणार आहे किंवा इकडे तिकडे जाणार आहे. सिल्वर पॉलिश सरफेस बाहेरून राहणार आहे आणि सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक अंदरून राहणार आहे. कारण आत्ताच आपण बघितलं की लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅक कॅन बिहेव ॲज दी परफेक्टली ब्लॅक, म्हणजे ब्लॅक बॉडी बिहेव करते. मग बघा, रेडिएशन इथून इन्सिडेंट झाली, या कोनवर गेली, त्या कोनवरून रिफ्लेक्ट होऊन इथे गेली. आता ऍक्च्युली इथे काय आहे, लॅम्प ब्लँक, तर ते 95% ऍब्झॉर्ब करून घेऊन पकडून घ्या, म्हणजे उरली किती, 5%. मग इथून ती इथे रिफ्लेक्ट झाली, मग इथे परत 95%, म्हणजे 5च्या 95% परत इथे काय झाली, ऍब्झॉर्ब. असं करत करत प्रत्येक जागी त्या पर्सेंटनी ते काय होत आहे, ऍब्झॉर्ब होतं. म्हणजे नियरली 99.99999% ऍब्झॉर्ब होत आहे आणि टचवूड वाटलं तर ती बाहेर निघून जाईल, बिलकुल मायनर, नथिंगच्या बरोबर. मग ती काय झाली, जेवढंही रेडिएशन त्याच्यावर इन्सिडेंट झालं ते सगळं त्यांनी ऍब्झॉर्ब केलं, म्हणून ती काय आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि त्याला कुणी डिझाईन केली आहे, फेरीजने. कुणी डिझाईन केली बाळांनो, फेरीज. सो अपर्चर हिअर बिहेव्स ॲज द परफेक्टली ब्लॅक बॉडी. Nature of radiation depends on temperature of the body and not the shape or size. Nature of radiation म्हणजे रेडिएशन्स कसे असतील, हाय फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स असतील की लो वेवलेंथ किंवा हाय वेवलेंथ रेडिएशन्स असतील, हे कशावर डिपेंड आहे, इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. बॉडीच्या शेपवर नाही, तर बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड असतं की तिचे रेडिएशन्स कसे राहणार आहेत, जे ते इमिट करेल. राईट. Emission of heat radiation. All bodies emits radiation when their temperature is above the absolute zero of temperature. म्हणजे प्रत्येक बॉडी जी आहे ते रेडिएशन इमिट करेल टेम्परेचरवर, बरोबर आहे, प्रत्येक टेम्परेचरवर एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरवर. ठीक आहे. म्हणजे जर एखादी बॉडी हाय टेम्परेचरवर असेल तर ती जास्त रेडिएट करेल आणि कमी ॲब्झॉर्ब करेल. आणि एखादी बॉडी जर कमी टेम्परेचरवर असेल तर ती जास्त इमिट करेल, कमी इमिट करेल, जास्त ॲब्झॉर्ब करेल. आणि म्हणूनच काही बॉडी हीट होऊन जातात तर काही बॉडी कूल होऊन जातात. ठीक आहे. जसं आईस आणि टीचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतोय. तर जेही इमिटेड रेडिएशन्स आहे, ओके, ते प्रपोर्शनल असतात एरिया आणि द टाइम, किती टाइम आहे ते. मग क्यू बरोबर काय, R80, हे काय त्याचं कॉन्स्टंट आहे, आणि देअरफॉर R बरोबर Q/80, दॅट इज इमिसिव्ह पॉवर अँड और त्याला म्हणू आपण रेडियंट पॉवर. आय होप दिस इज क्लिअर. दिस इज दी R. हां, कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी. जसं आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन बघितलं, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन बघितलं, तसंच आता आपण काय बघणार आहे, कोइफिशियंट ऑफ इमिशन. तर कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ इमिशन बरोबर the emissive power of the ordinary body upon the emissive power of the perfectly black body.
आता ते परफेक्टली ब्लॅक बॉडीचं इमिशन पॉवर सगळ्यात जास्त असते, कारण ते गुड ॲब्झॉर्बर तर गुड इमिटर असतात ते, बरोबर. आणि म्हणून ई ची व्हॅल्यू नेहमी 0 आणि 1च्या मधात राहते. आता समजा ई बरोबर 1 असेल तर ते कसं केव्हा होणार आहे, जेव्हा वर पण आरबी आणि खाली पण आरबी राहणार आहे, म्हणून तेव्हा ते काय राहणार आहे 1. म्हणून मी असं म्हणू शकतो की इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज 1. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. आता बघा, ब्लॅक बॉडी पूर्णच्या पूर्ण रेडिएशन ॲब्झॉर्ब करेल आणि मग ते इमिट सुद्धा करेल. मग इमिटेड रेडिएशन विषयी आपण काय म्हणू शकतो किंवा कसं ग्राफ म्हणू शकतो. आता इथे ग्राफ बघा, वेव्हलेंथ आणि रेडिएशन पॉवर और रॅडियंट पॉवर म्हणजेच इमिसिव्ह पॉवर मध्ये तुम्हाला दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता 3000 टेम्परेचरवर म्हणजे 3000 केल्विनवर जेव्हा मी एक ग्राफ काढतोय कशाचं, रॅडियंट पॉवर आणि वेव्हलेंथचं, तर मी जसं जसं वेव्हलेंथ वाढवत जातो पण टेम्परेचर किती आहे 3000, तसं तसं काय तुमचं रेडियंट पॉवर तेवढं वाढत जात नाही. इथे एक पर्टिक्युलर व्हॅल्यूवर तुम्हाला पीक मिळतंय. ठीक आहे, मी थोडंसं वेगळ्या पेननी घेणार इथे एक पर्टिक्युलर याच्यावर पीक मिळतंय, बरोबर. आणि त्यानंतर परत रेडियंट पॉवर कमी होत जात आहे. पण हीच गोष्ट मी 4000 केल्विनवर घेतली तर मला बघा रेडियंट पॉवर जो मॅक्स आहे तो इथे मिळतंय है ना, आणि मग काय होतं तर तुमचं कमी कमी होत जात आहे. म्हणजे सुरुवातीला जसं जसं आपण वेव्हलेंथ वाढवतोय तसं रेडियंट पॉवर तुम्हाला जास्त मिळते, किंवा मी असं म्हणू शकतो रेडियंट पॉवर करस्पॉन्डिंग टू दिस वेव्हलेंथ इज मॅक्सिमम ॲट दिस पॉइंट अँड देन इट गोइंग ऑन डिक्रीजिंग. आय होप दिस इज क्लिअर. मग 4000च्या ऐवजी मी 5000 घेतलं तर मला इथं मिळालं, आणि त्याच्याऐवजी मी 5.5 घेतलं तर मला मॅक्स इथे मिळालं. तर तुम्ही व्यवस्थित जर बघत असाल तर मॅक्सिमम जी वेव्हलेंथ आहे ज्याच्यावर तुम्हाला रेडियंट म्हणजे एक जी वेव्हलेंथ आहे ज्याच्यावर रेडियंट पॉवर मॅक्सिमम मिळत आहे, ती जसं जसं टेम्परेचर वाढवत आहे तसं तसं लेफ्टला शिफ्ट होते. बघा इकडे 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 शिफ्ट होत आहे. असं आलं का लक्षात? तेच त्यांना इथे सांगायचं आहे. काय म्हणतात बघा, द रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय अ ब्लॅक बॉडी डिपेंड ऑन इट्स टेम्परेचर. हे तर आपल्याला आधीच माहिती आहे. ॲट लो टेम्परेचर पॉवर रेडिएटेड इज स्मॉल अँड लाईज इन द लॉंग वेव्हलेंथ रिजन ऑर लो फ्रिक्वेन्सी रिजन. म्हणजे त्याची एनर्जी कशी असणार आहे, कमी, आणि व्हाईस वर्सा. The wavelength corresponding to the radiation of maximum intensity lambda max is characteristics of temperature of radiating body. हे बघा लॅम्बडा मॅक्स, इथे लॅम्बडा मॅक्स है ना, हा पकडा हा पकडा हा पकडा, ज्याच्यावर काय मिळतंय मॅक्सिमम इंटेन्सिटी किंवा रेडिएटिंग पॉवर मिळतंय इज इनवर्सली प्रपोर्शनल टू डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर है ना, जे तुमचं लॅम्बडा मॅक्स आहे त्यात इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. आणि हेच इन्व्हर्स प्रपोर्शन तुम्हाला वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये मिळतात. ते काय म्हणतात बघा, वेव्हलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. जसं जसं टेम्परेचर वाढत आहे 3000च्या ऐवजी 4, 4च्या ऐवजी 5, मग 5.5, तसं बघा मॅक्सिमम पॉवरवाली वेव्हलेंथ जी आहे ती कमी कमी होत जात आहे. आणि म्हणूनच याला आपण म्हणतोय की लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टी, देअरफॉर लॅम्बडा मॅक्स बरोबर काय बी अपॉन टी, वेअर बी द कॉन्स्टंट. नाव स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ ऑफ रेडिएशन. आता सरळ त्यांनी रेडिएशन आणि टेम्परेचर मधला रिलेशन दिला. ते म्हणतात की रेडिएटिंग पॉवर ऑर द इमिसिव्ह पॉवर is directly proportional to the fourth power of the temperature. The rate of emission of the radiant energy per unit area of a perfectly black body, कशाचे बेटा, perfectly black body, is directly proportional to the fourth power of its absolute temperature. Of its what? Absolute temperature, fourth power. Therefore R बरोबर काय, constant, that is Stephen's constant, right? इंटू टी टू द पॉवर 4. आर बरोबर क्यू अपॉन 80 पुटअप केलं तर आपल्याला हा एक्सप्रेशन सुद्धा मिळू शकतो. आणि अशाच प्रकारे आपण काय करू शकतो, रेडिएटिंग पॉवर काढू शकतो. फाईन, आय होप दॅट्स ऑल फॉर टुडे अँड दॅट इज इनफ फॉर दिस एक्झाम, कमिंग एक्झाम. एवढं जर तुम्ही केलं तरी सगळं व्यवस्थित चालेल, निवांत चालेल. फाईन, तर ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.